प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 12 मार्च 2026 गुरुवार। पित्याचे प्रेम। जसा मनुष्य आपल्या मुलाला उचलून नेतो. गणना 11 अध्याय 12 वचन। आपला मौल्यवान प्रभू आपल्यासाठी प्रेमळ आणि कृपाळू पिता आहे, कारण तो सदा सर्वकाळ आपला पिता आहे, म्हणून त्याला सनातन पिता असे म्हणतात. येसाया 9 अध्याय 6 वचन। सनातन पिता यांचे अर्थ काय? यांचे अर्थ तो काल, आज आणि सदा सर्वकाळ आपला पिता आहे. अनंतकाळपर्यंत तो आपला पिता राहतो. त्याला आपला देव आणि पिता म्हणून मिळणे किती मोठे आशीर्वाद आहे. तो आपल्याला उचलून नेणारा पिता आहे. ह्यांना 11 अध्याय 12 वचन। प्रथम पिता आपल्या मुलाला आपल्या खांद्यावर उचलतो. मूल आपले छोटे बाळ पित्याचे छातीवर ठेवते, अभिमानाने त्याचे खांद्यावर बसते आणि त्याचे केस घट्ट धरते. पिता चालत असतो आणि मूल आनंदाने जणू राजेशाही मिरवणुकीत बसल्यासारखे वाटते. आपला मौल्यवान प्रभू आपल्याला फक्त मागे चालायला सांगत नाही, तो आपल्याला उचलून घेतो. दुसरे पिता आपल्या मुलांना सल्ला देतो. बायबल म्हणते, जसे तुम्हाला ठाऊक आहे, आम्ही प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे समजावले, तीर दिला आणि आज्ञा दिली. पहिली तेसलोनिके 2 अध्याय 11 आणि 12 वचन। होय, देव आपल्या सेवकाद्वारे आपल्याला सल्ला देतो. तो आपल्या वचनाद्वारे आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यांचा प्रत्येक सल्ला आपल्या सर्वोत्तम भल्यासाठी असतो. त्यांचे मार्गदर्शन सुखद, मौल्यवान आणि परिपूर्ण आहे. तिसरे पिता आपल्या मुलांना शिस्त लावतो. मुलाच्या अंतःकरणात मूर्खपणा असते आणि त्याला दुरुस्त करणे ही पित्याची जबाबदारी आहे. बायबल म्हणते, ज्याच्यावर प्रभू प्रेम करतो त्याला तो ताडतो. जसा पित्या आपल्या आवडत्या मुलाला. नीतिसूत्र 3 अध्याय 12 वचन। पुन्हा आपण वाचतो, आपल्याला शारीरिक पिता होते, त्यांनी आपल्याला ताडले आणि आपण त्यांचे आदर केला. मग आपण आत्म्याची पित्याची अधीन होऊन जगू नये काय? त्याने काही दिवस आपल्या मते योग्य वाटले तसे आपल्याला ताडले, परंतु तो आपल्या फायद्यासाठी ताडतो, जेणेकरून आपण त्यांचे पवित्रतेचे भागीदार होऊ. हिब्रू 12 अध्याय 9 ते 10 वचन। चौथे पिता आपल्या मुलावर करुणा करतो. योग 31 अध्याय 18 वचन। पृथ्वीवरील पिता आपल्या मुलांची कल्याणाची काळजी घेतात आणि त्यांची गरजा पूर्ण करण्याची प्रयत्न करतात. मग आपल्या स्वर्गीय पित्याची करुणा किती अधिक असेल, जे आपल्यावर परिपूर्ण प्रेम करतो. प्रभूला आपला सनातन पिता म्हणून मिळणे किती मोठा सन्मान आहे. पुढील म्हणण्यासाठी वचन। जसा पिता आपल्या मुलावर दया करतो, तसेच परमेश्वर त्याला पिणाऱ्यावर दया करते. स्तोत्र 103 अध्याय 13 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी व्यवस्थाविवरण 17 अध्याय 18 अध्याय 19 अध्याय। संध्याकाळी मार्क 13 अध्याय 1 ते 20 वचन। धन्यवाद।